मला असं वाटतं आम्ही आंदोलनाचं नाव लबाडांनो पाणी द्या दिलेलं आहे. आम्ही कोणालाही व्यक्तिगतरित्या लबाड म्हटलेलं नाही. आणि आत्मचिंतन करायचं तर मला असं वाटतं, मी वारंवार सांगितलेलं आहे की 3 वर्षानं यांची सत्ता आहे. काल भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी अतिशय खोटारडे सगळे स्टेटमेंट दिलेले आहे. समांतर जलवाहिनी मंजूर झाली उद्धवजी ठाकरे साहेबांच्या काळात. त्याच्या डेट्स मी काल आपल्याला दिलेल्या आहे. जानेवारी 2021 प्रशासकीय मान्यता देवेंद्रजीच्या काळात झाली. परंतु टेंडर उद्धवजींच्या काळात निघालेलं, काम सुरू झालेलं, परंतु मागच्या 3 वर्षात हे काम पूर्णपणे रेंगाळलेलं आहे. याला जबाबदार सत्ताधारी आहे एक. पण मी त्या कामाकडे जातच नाही. मी जातो या विषयाकडे की आत्ताच्या घडीला जे पाणी शहरात येतं त्याचं नियोजनाचा अभाव आहे आणि प्रशासनाच्या कामकाजावर सत्ताधाऱ्यांचं नियंत्रण नाही. या मुद्द्यावर आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे. बाकी कोण पाणी दिलं कोण नाही दिलं, तर जर आमच्यावर आरोप असेल तर त्याचं उत्तर द्यायची आमची तयारी आहे. जोपर्यंत आमची सत्ता होती आम्ही 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी देत होतो. महापालिकेत महापौर असताना आणि नंतर उद्धवजींची सत्ता असतानाही 2022पर्यंत या शहरातल्या प्रत्येक माणसाला विचारा, 2 दिवस 3 दिवसाआड आम्ही पाणी देत होतो. आता 12 दिवसाआड 14 दिवसाआड पाणी का देता? उत्तर द्या. सिंपल विषय. आमच्यावर जबाबदारी असेल तर आमचं काय चुकलेलं तेही सांगा. आम्ही समांतर जलवाहिनीवाशी बोलतच नाही. आम्ही आमच्या काळात 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी देत होतो का नाही देतो या शहरातल्या जनतेला विचारा. आता आंदोलनाला जनता सपोर्ट करते. मोठ्या प्रमाणात जनतेचंही आंदोलन झालं म्हणून यांची सगळीकडे सुरू झालेलं आहे की यांच्या लक्षात आलं की आता जनता आपल्या विरोधात जाते. आम्ही जनतेच्या प्रश्नाला हात घातलेला आहे. आता पालकमंत्र्यांना खूप धंदे आहे मुंबईमध्ये सकाळ संध्याकाळ. त्याच्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही. पण मला असं वाटतं जनतेच्या प्रश्नाला उचलणं जर धंदा समजत असेल, यांना हा धंदा वाटत असेल, तर मला असं वाटतं हा धंदा आम्हाला प्रिय आहे. काय कारणाने जरा सांगावं. तुम्ही संभाजीनगरचे खासदार असून जालना मतदारसंघात लक्ष देता, संभाजीनगरकडे लक्ष देत नाही. ही लबाडी नाही तर काय आहे? कुठं असता तुम्ही? संभाजीनगरात असता का पैठणला असता? ही लबाडी नाही तर काय? असं कोण म्हटलं? भुमरेने आत्ता पण कधी थोबाड उचकलं का लोकसभेत आणि विधानसभेत? ते सांगावं जरा. चांगल्या भाषेत बोलतो मी तरी माझे मिनिट्स दाखवतो सगळे. तुम्हाला भाषण पाठवतो आत्ता 5 मिनिटात. माझे विधान परिषदेतले पाण्याचे आत्ता पाठवतो लगेच 2च मिनिटात. भुमरेने कधी एखादा साधा प्रश्न तरी टाकला का? भुमरेने पाण्याचा प्रश्नच सांगावा नुसता या शहराचा समजून मला. अच्छा, तुमच्यावर उपसा जल सिंचन योजना ब्रह्मगावांच्या मंजूर झाल्या 450 कोटीच्या. त्याचे टेंडर भले जावायला देता आले तुम्हाला. त्यावेळेस उद्धवजी बोलत होते तुमच्याशी. संजय राऊतांचं पुस्तक आलंय, त्यात काही घटस्फोट आलेले आहे, काय त्याच्यावर? मी काही पुस्तक वाचलेलं नाही, परंतु संजय राऊत साहेबांशी एकदा थोडीशी चर्चा झाली आणि आता मीडियाच्या माध्यमातून जे काही बघतोय, काही जणांच्या हाती ते पुस्तक लागलं असं ते सांगतात. खरं तर संध्याकाळी प्रकाशन आहे त्याचं उद्या. पण मला असं वाटतं जे लिहिलेलं त्यांनी सत्य लिहिलेलं आहे. नरकातला स्वर्ग या हेतूनं तुरुंगातून आलेले वेगवेगळे अनुभव त्यांनी मांडलेले आहे. पण मला असं वाटतं पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर याच्याविषयी डिटेल बोलता येईल. गेले होते ते स्वातंत्र्य सैनिक म्हणून नाही, तर तुम्ही पैसे खाल्ले होते गोरगरिबांचे आणि म्हणून जेलमध्ये गेले होते. सोमना पाटकरांनी हे सगळं उघड केलेलं आहे आणि तरी सुद्धा तुम्ही असलं काहीसं स्वतःला वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करता, सावरकरांशी तुलना करता. पैसे खाणाऱ्या माणसाला काय म्हणावं असं नीलम गोरे म्हणतात. वाटतं नीलम गोरे ज्या 4-4 वेळेस
संघटनेच्या बळावर 24 वर्ष आमदार होत आहेत, एवढी नमक हरामी शिवसेनेशी केली. संजय राऊतांनी कोणते पैसे खाल्ले दाखवा. 12 लाख रुपयाचं ट्रान्झॅक्शन आहे. इथं कोट्यवधी रुपयाचे इथले लोक बंगले बांधतात, कोट्यवधी रुपयाच्या गाड्या घेऊन फिरतात. इथं कोणाला काही दिसत नाही. इलेक्शनमध्ये कोट्यवधी रुपये वाटले जातात, तिथं पैसे दिसत नाही. जे नीलम गोरे यांचे आताचे नेते यांचं फक्त पैसा पैसा आणि पैसा. यांचे आशर बिशर लोक सगळे दुबईला आता पळून जातात. हे लोक कोण आहे? जरा फार सावध. शाहू महाराजाच्या अवलादीचे आहेत का? संजय राऊतांनी त्यातला गौप्यस्फोट असा केला की गुजरात दंगलीनंतर नरेंद्र मोदी हे त्यात आरोपी होते. सगळे मंत्री अटक झाल्यानंतर त्यांच्यावरती सुद्धा अटकेची तलवार होती. त्यावेळेला UPA सरकार होतं, त्या सरकारमध्ये त्यांना अटक करू नये अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आणि त्यांना जर अटक केली तर गुजरात हातातून जाईल अशी भूमिका बाळासाहेब ठाकरेंनी घेतली. असा गौप्यस्फोट वाटतं. आता गौप्यस्फोट तुम्ही म्हणता आणि जे संजय राऊत साहेब म्हटले ते सत्य असेल ना, कुठेतरी त्यांनी ऐकलं असेल, कळालं असेल, कारण ते शिवसेना प्रमुखांबरोबरही त्यांचा सहवास राहिलेला आहे. शरद पवार साहेबांसोबतसुद्धा त्यांचा सहवास राहिलेला आहे आणि म्हणून त्यांनी जे सांगितलं असेल ते सत्यच असेल. नीलम गोरे मी सांगितलं ना 4 वेळेस ज्यांची नगरसेवक म्हणून निवडून यायची क्षमताने त्यांना आमदार केलं, त्या नीलम गोरे मला असं वाटतं अशा पद्धतीनं अंगुली निर्देश करतात, याचा तर खेद वाटतो. ते मध्यंतरी एक चर्चा सुरू होती ठाकरे बंधूंचं एकत्र येणार, तर दोन्ही ठाकरेंकडे युतीची बोलणी आता चालत नाही, त्यात राज ठाकरेंना पुढाकार घ्यावा असं सांगण्यात आलं असं कळतंय. समजते अशी एक चर्चा सुरू आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी आपल्या मनसैनिकांना कामाला लागायला सांगितलंय. युतीच्या भरोशावर राहू नका, आपलं काम करू. म्हणजे कुठेतरी होणार होतं अशी चर्चा, आता होणार नाही अशी चर्चा. असं नाही, काहीही होऊ शकतं. अजून आत्ताशी दोन्ही बंधूंनी भूमिका व्यक्त केली. राजसाहेबांनी आधी व्यक्त केली, त्याला प्रतिसाद उद्धव साहेबांनी दिली. येणाऱ्या काळात मला असं वाटतं याच्यात एक पुढचे पावलं पडतील. पाण्याच्या प्रश्नावरून अजून एक प्रश्न. ते संजय केनेकर असं बोलताना म्हणाले की या सगळ्या पाण्याच्या प्रश्नाला जबाबदार चंद्रकांत खैरे, त्यांना अंमलदारांनी असा मोर्चा काढण्यापेक्षा चंद्रकांत खैरेला घेऊन जायकवाडी धरणात बुडवावं. मोठं नेत्यांना बुडवायची पद्धती भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. नरेंद्र मोदींनी अडवाणींना, मुरली मनोहर जोशींना, मग देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ खडसेंना असं बुडवण्याची पद्धत भारतीय जनता पार्टी, शिवसेनेत नेत्यांचा आदर केला जातो. खैरे जरा लांब वाटतात. नाही, नेतृत्व करणार ते आज मोर्चाचं, त्यांचं काय चूक आहे? नेते आहेत, नेते असून सुद्धा त्यांचा जो सहभाग दिसायला पाहिजे मोर्चासाठी, वावरणं फिरणं. मला असं वाटतं ते सिनियर नेते आहेत. आम्ही सगळे वावरायला फिरायला सक्षम आहोत आणि मला असं वाटतं मुलं मोठं झाल्यावरही बापाला काम करायला लावणं हे दुर्दैव असू शकतं. खैरे आमच्या संभाजीनगरच्या शिवसेनेच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांचे पितृतुल्य आहे आणि त्यामुळे मुलं ताकदवान शक्तिवान आहेत. त्याच्यावर त्यांनी फिरायची काही फार आवश्यकता असं मला नाही वाटत. बापाला रिटायर करायची प्रोसेस सुरू झाली. अशी प्रोसेस रिटायर करायची प्रोसेस म्हणता येणार नाही याला, परंतु मुलं सक्षम आहेत ना सगळे. आता आमच्या इथले शहरातले सगळे शहर प्रमुख सक्षम आहे, महानगर प्रमुख सक्षम आहे, नगरसेवक सक्षम आहे, शाखा प्रमुख सक्षम आहे. तर मला असं वाटतं नेत्याला फक्त सुपरविजनचं काम असतं. नेत्यांनी प्रत्यक्ष फील्डमध्ये काही फार करण्याची गरज मला वाटत नाही, परंतु सुपरविजन करण्याची गरज आहे ते खैरे साहेब करतात. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.